अजित पवार यांचं अपघातात निधन होण्याचं प्रकरण आणि या प्रकरणी तपासात खासगी गुप्तहेराची एंट्री आहे। दिल्लीतल्या खासगी गुप्तहेर संस्थेकडून आता अपघाताचा तपास होईल। गुप्तहेर संस्थेकडून मिळालेला डाटा रोहित पवार मांडतील। उद्या रोहित पवार यांची पत्रकार परिषद असेल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया, थेट जाऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, उद्याच्या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांच्याच नजरा आहेत, कारण आता या सगळ्या तपासामध्ये गुप्तहेराची एंट्री आहे। लागवी आपण पाहिलं की रोहित पवार यांनी या सगळ्या अपघाताच्या संदर्भात गुप्तहेर जी संस्था आहे त्या संस्थेकडे तपास दिलेला, आणि ही गुप्तहेर संस्था जी आहे ती आज बारामतीमध्ये आज सकाळी पोहोचली होती, ज्या ठिकाणी अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला त्या ठिकाणी जाऊन या सगळ्या घटनाक्रम जो आहे तो या गुप्तहेर संस्थेने पाहणी केलेली आहे, घटनाक्रम जाणून घेतलेला आहे। त्याचबरोबर ज्या पद्धतीने अजित पवार यांच्या अपघाताबाबत अनेक संशय व्यक्त केले जात आहेत। मुंबई एअरपोर्टवरती अजित पवार हे ज्यावेळेस खासगी विमानामध्ये बसत होते त्यावेळेस त्याच्यासमोर किती जण होते याबाबतचे सुद्धा अनेक संशय सध्या व्यक्त केले जात आहेत। एकीकडे अजित पवार यांच्याच पक्षाचे अमोल मिटकरी यांनी सुद्धा या सगळ्या विमान अपघाताबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत, आणि रोहित पवारांनी यापूर्वी देखील 2 पत्रकार परिषदा घेतलेल्या आहेत, आणि या सगळ्या पत्रकार परिषदेमधून अनेक प्रश्नचिन्ह जे आहेत ते सरकार पुढे रोहित पवार यांनी उपस्थित केले आहेत। आणि या संदर्भात काही दिवसापूर्वी दिल्लीमध्ये जाऊन या खासगी गुप्तचर यंत्रणा ज्या आहेत त्यांच्याकडे हे काम दिलं होतं, या सगळ्या विमान अपघाताचं काम दिलं होतं, आणि या सगळ्या खासगी गुप्तहेर संस्था ज्या आहेत त्या आता पुण्यामध्ये सकाळीच दाखल झालेल्या आहेत, आणि यांचं काम सध्या सुरू आहे। यांच्याकडून मिळणारा जो डेटा आहे तो संकलन करून उद्या रोहित पवार त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये मांडणार आहेत। खरं तर या सगळ्या डेटामध्ये आणखीन धक्कादायक खुलासे असू शकतात। लागू निश्चित धन्यवाद चंद्रशेखर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।